नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा हा जो काही संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हा पुस्तक आहे, पुन्हा एकदा निर्विवाद असं म्हणायला हरकत नाही आहे. 10 पैकी 10 प्रश्न आपल्या या पुस्तकातले आहेत. म्हणजेच तुम्हाला सांगतो, ह्या पुस्तकातले 10 पैकी 10 तुम्हाला वरती दिसत असेल संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तकाचं नाव आहे. परंतु मित्रांनो, असं आहे की आपण तुलनात्मक पद्धतीने पूर्णतः कंबाईनच्या सिलेबसवर आधारित आपण हे पुस्तक बनवलेलं आहे. म्हणूनच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिससाठी या पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा पेपर अत्यंत सोपा होता, बरं असं नाही की पेपर खूप हार्ड आहे. या 10 प्रश्नापैकी 7 प्रश्न हे रिपीटेशन आहेत, म्हणजे अगोदर पडलेले. जे काही 2-3 प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी नवीन आहेत. म्हणजे ह्या 2-3 प्रश्नावरती म्हणजे 7 प्रश्न तर हे पूर्ण जी काही स्पर्धा परीक्षा करणारा, जे काही कंबाईन करणारा पोरगा आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे 7 प्रश्न येणार आहेत. पण 3 प्रश्न जे आहेत हे 3 प्रश्न अवघड आहेत, जेणेकरून जिओग्राफीचे थोडासा अभ्यासाचा थोडासा कस लागेल. ज्याला जे काही अभ्यास चांगला केलेला आहे त्यांनाच ह्या गोष्टी पाहायला भेटेल. जे ॲग्रिकल्चरचा एखादा स्टुडंट असेल त्याला तो एखादा प्रश्न सुटून जाईल. म्हणजे हे तुलनात्मक का आहे. आता बघा, महाराष्ट्र आणि आपण ज्यावेळेस सीमा पाहतो, बघा मी राजकीय सीमा आणि जी काही नैसर्गिक सीमा महाराष्ट्राच्या मांडल्या ह्या जिओग्राफीमध्ये, त्याचबरोबर भारताच्या सुद्धा शॉर्टकटमध्ये ट्रिक्स स्वरूपामध्ये हे सीमा मांडल्या. एकूण 7 देशाच्या जी काही सीमा आहेत ह्या मॅप स्वरूपामध्ये, जसं की शॉर्टकट मी तुम्हाला दाखवतोय. जसे की बंदराची एखादी कन्सेप्ट असेल, आता बंदर या ठिकाणी मी तुम्हाला देतोय, हे प्राकृतिक आहे. आता प्राकृतिकमध्ये या ठिकाणी काय केलं, हे आपण जी काही गोदी किंवा बंदर आहेत, हे बंदर मासेमारीचा एक प्रश्न पडलेला आहे. हे बंदर महाराष्ट्रातील दिलेच, पण भारतातील आंतरराष्ट्रीय जी काही बंदर आहे या पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडणी, म्हणजे जेणेकरून जी काही शिखरं असतील, महाराष्ट्रातील जी काही शिखरं आहेत त्याच्याबरोबर जे महत्त्वाचा पार्ट आहे भारतातील शिखरे हे सुद्धा दिलं. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे आपल्या कंबाईनमध्ये जे काही जिओग्राफीवरती येणारे जे काही प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे जे काही येणारे आहेत ते तर महाराष्ट्राच्या जिओग्राफीच्या पुस्तकात असणारच आहे, परंतु भारतावर जे काही 1-2 प्रश्न येतात ते सुद्धा या पुस्तकातून कव्हर होतात. म्हणून हे जे काही पुस्तक आहे परत निर्विवाद, म्हणजे पुन्हा पुन्हा या पुस्तकातील कंबाईनला जे काही जेवढे प्रश्न येतात तेवढे प्रश्न या पुस्तकातले असतात. तुम्ही हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता, पाहू शकता, पडताळणी करू शकता. असं काही नाही की मी बोलतोय आणि एक सहज हे तुम्हाला सांगतोय, असं नाहीये. लक्षात आलं. तुम्ही पडताळणी करा, तुम्हाला दिसेलच सगळ्या जे काही गोष्टी आहेत, जे काही जिओग्राफीच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत किंवा ॲग्रीच्या काही रिलेटेड क्वेश्चन आहेत तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळू शकतात आणि हे 100% मिळणारच, यामध्ये काही शंका नाहीये. मला हे सांगायचं तुम्हाला, जे काही पुस्तकं आहेत हे मार्केटमध्ये जे काही मुलांपर्यंत, जी काही स्पर्धा परीक्षा करणारे जे काही मुलं आहेत त्यांच्यापर्यंत, काही मुलांपर्यंत अजून हे पुस्तक पोहोचलेलं नाहीये. मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, कमी वेळामध्ये मी कुठल्याच, तुम्ही जे काही पुस्तक वाचताय त्या पुस्तकाला मी नाव ठेवत नाहीये किंवा ते पुस्तक चांगलं नाही असं मी म्हणत नाहीये, परंतु मी काय सांगतोय, हा जो काही पुस्तक आहे ना, हे पुस्तक एक तुमच्यासाठी माइलस्टोन आहे. हे पुस्तक एकदम परीक्षाभिमुख, मी स्वतः ह्या जे काही परीक्षा आहेत त्या परीक्षा माझ्या अभ्यासाच्या ह्या 10 वर्षाच्या जे काही जिओग्राफीच्या माध्यमातून हे पुस्तक, जे काही विद्यार्थ्यांना येणाऱ्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून मी केलेलं आहे. जिओग्राफीमध्ये आउट ऑफ मार्क देण्यासाठी हे एक पुस्तक तुम्हाला माइलस्टोन ठरतं. त्यामुळे हे पुस्तक जे काही कंबाईन करणारे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत कृपया तुम्ही सांगा, ही माहिती द्या की हे जिओग्राफीचं पुस्तक मार्केटमध्ये आहे आणि त्या पुस्तकामध्ये 2018 पासून आउट ऑफ मार्क या पुस्तकातून येतात, याच्या बाहेरचा प्रश्न नसतो. चलो आता आज बघूया आजचा जो काही पेपर आहे, संयुक्त घटक पूर्व परीक्षा 2025 आज झालेला पेपर, दुनियाचा सोपा. लक्षात आलं. आता या पेपरमध्ये प्रश्न कसे आहेत बघा. हा प्रश्न तुम्ही पाहिल्याबरोबर कळला असेल, जे PYQ सोडवतात ना त्या पोरांना वाटलं असेल अरे हे तर ओळखीचं आहे, कॉपी पेस्ट केलेलं आहे, सेम कॉपी पेस्ट आहे, राज्यसेवेचा क्वेश्चन आहे, कॉपी पेस्ट जशाच तसं आहे. काय सांगितलंय, काही मुलांना हा पहिलंच ऑप्शन कळालं नाहीये, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. आता यांनी काय सांगितलेलं आहे, साधारणतः आपण म्हणतो की 15°44' उत्तर अक्षवृत्तीय विस्तार ते 22°6' उत्तर, बरोबर आहे.
आता हे 15 आणि हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, याच्यामध्ये म्हणजे साधारणतः काय 15 आणि 22 ही इथं आपल्याला बघायचं. ह्या दोन्ही मधलं अंतर किती होईल, हे 15 आणि 22 अवरेज पाहतोय मी, अवरेज सांगतोय. हे 5 झाले, 5 हे 20 आणि जवळपास 7 हे मायनस होतात बरं का, 6 पॉईंट समथिंगच होतं. हे 44 असल्यामुळे, हे 6 असल्यामुळं हे मायनस होतं, पण हे एवढं करत बसायची गरज नाहीये. आता इथं रेखावृत्तीय विस्तार काय आहे, इथं बघा 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. बरोबर आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, अक्षय उत्तर देऊ देऊ पास झाला, रेखा पूर्वेकडे पाहून नापास झाली. मी नेहमी, कारण की रेखावृत्ताच्या पुढे नेहमी पूर्व येतं, अक्षय वृत्ताच्या पुढे नेहमी उत्तर येतं. महाराष्ट्र ज्या ठिकाणी भारताचं स्थान आहे तिथं मी नेहमी सांगतो. मग ह्या दोन्हीमध्ये 72 आणि 80 सरळ सरळ आपल्याला गॅप दिसतोय किती, 8चा गॅप दिसतोय. इथं 7 आहे, म्हणजे इथं 6च येतं, 44 आणि 6 असल्यामुळे, पण आपण अवरेज पकडलं 7 आणि 8 आहे. मग याच्यामध्ये काय सांगते, महाराष्ट्राचा अक्षयवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. बघा हे 7 आहे, हे 8 आहे, म्हणजे हे विधान काय आहे, अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातो. आता हे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का, भारतातील एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त रेखा जाते, हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलेलं पण आहे. म्हणजे कसं, पराग, माझा मित्र, छ. आता या ठिकाणी पश्चिम बंगाल असेल, राजस्थान असेल, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, मिझोराम, त्रिपुरा आणि छत्तीसगड, एकूण किती राज्य आहेत, 8 राज्य. महाराष्ट्र काय आहे, हे उत्तरेकडून जातं, महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, ज्या ठिकाणी महाराष्ट्र संपतं त्याच्यावरून जायला लागतं, म्हणून हे विधान चुकीचं आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. आता काही पुस्तकामध्ये जर तुम्ही जुने पुस्तक जर स्टेट बोर्ड, इथं आपल्याला 860 पाहायला भेटते, परंतु इथं 800 दिलेलं आहे. जुने स्टेट बोर्ड 9वीचं जे काही स्टेट बोर्ड आहे जुनं त्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. हे पण विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. 30,77,13 3,07,713 चौरस किलोमीटर भारताच्या क्षेत्रफळाच्या 9.36% क्षेत्रफळ, म्हणजेच 30,77,13. म्हणजे हे फक्त ब चूक आहे, या ठिकाणी विधाने बरोबर आहे असं सांगण्यात येत आहे. म्हणजे ह्याच्यापैकी अ, क आणि ड, अ, क आणि ड म्हणजे उत्तर ह्याचं 4 नंबर आलं पाहिजे. अत्यंत सोपा प्रश्न आहे, तुम्ही सोडवला असेल, ज्यांनी सोडवलाय त्यांनी उत्तम, ज्यांना हे कळालं नाही कळालं त्यांचंही बरोबर आलं असेल मला वाटतंय. ओके चलो, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे बघा, हा भारताचा आहे, हा पण रिपीटेशन आहे, हा रिपीटेशन आहे नाही असं नाहीये, हा पण रिपीटेशन आहे. आता यामध्ये हा मकालू आहे. आता हा जगातील 5व्या क्रमांकाचं शिखर आहे उंचीनुसार, हे जगातील 5व्या क्रमांकाचं शिखर आपण असं म्हणू शकतो. आता 8817 कुमाऊ हिमालयातील 88 सर्वात उंच शिखर म्हणूया आपण, 8817 मीटर. आता एक वाक्य बघा, 3 गोष्टी आहेत. हे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. आता तुम्ही म्हणताल की मास्तर हे K2 ह्याला गॉडविन ऑस्टिन, आणि जगातलं जर पाहिलं माउंट एव्हरेस्ट, हे जगातलं सर्वात उंच, हे भारतातलं हे जे काही K2 आहे काराकोरम रांगेमध्ये, हे K2 पूर्ण भारताच्या सरहद्दीत नाहीये. लक्षात आलं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हे सरहद्दीत नाहीये. म्हणून हे जे काही K2 शिखर आहे हे पूर्ण भारतामधलं सर्वात उंच नाहीये. असंही विचारलं जातं, भारताच्या सरहद्दीमध्ये असणारं सर्वोच्च शिखर कोणतं संपूर्ण सरहद्दीमध्ये, त्याला आपण म्हणतो कांचनजंगा किंवा कांचनगंगा. हे जे काही शिखर आहे भारतातील संपूर्ण सरहद्दीतील सर्वाधिक उंचीचं शिखर. आणि त्याच्यानंतर हे 2ऱ्या क्रमांकाचं येतं नंदादेवी. लक्षात आलं, हे अन्नपूर्णा नावाचं एक शिखर आहे. अन्नपूर्णा हे आहे 80-91 मीटर उंचीचं. बद्रीनाथ म्हणजे बद्रीनाथ जी काही श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये जर आपण पाहिलं तर 71-38 जवळपास म्हणजे 71-38 मीटर उंचीचे शिखर आहेत. मग ह्याच्यापैकी यांनी सांगते पर्वत शिखराच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. आता उंचीनुसार उतरता क्रम म्हटल्यानंतर याच्यामध्ये सर्वाधिक उंचीचं आपल्याला काय दिसतंय, याच्यामध्ये हे अन्नपूर्णा दिसते. काय दिसतंय, अन्नपूर्णा आहे का किंवा मकालू आहे का. हे जगातलं 5व्या क्रमांकाचं शिखर आहे मकालू, 8485. किती, 8485 मीटर उंचीचं. आता 8485 इथं अ आहे,
बरोबर आहे. सेकंड नंबरला इथं क आहे, 8000 आहेत, हे दोन्ही बी 8000 आहेत म्हणून 8091, इथं 8485 आहे इथं झाला. आता हे ब आणि ड, आता ब म्हणजे इथं 7817 आलं, हे नंदादेवी आहे म्हणून उत्तर क्रमांक येतं 3 नंबर. हे एकदम सिंपल आहे. हा पण क्वेश्चन डबल आलेला आहे असं मला सांगायचं आहे. ओके, करेक्ट. यामध्ये आता पुढचा प्रश्न बघा, 13 नंबर होता. जे काही सेट आहे त्याच्यावरती मी त्यानुसारच आकडे दिलेले आहेत बरं का, तुम्ही प्रश्न पाहून हे करू शकता. आता भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे? आता यामध्ये बघा, आपली जी काही फेवरेट ट्रिक्स आहे, बचपन MBA, बचपन MBA म्हणजे बचपन में MBA. मी सांगतो. आता बघा, भारताला 75-17 किलोमीटरचा समुद्र किनारा लागला, हे एकूण मुख्य भूमीला लागला 6100 किलोमीटरचा समुद्र किनारा. बरोबर आहे. हे जलसीमेद्वारे सुद्धा 7 देशांची सीमा भारताला जोडते, जलसीमेद्वारे सुद्धा. आणि ही जी काही भूसीमा आहे, भूसीमा इथं भूसीमेचीच गोष्ट चालू आहे, ही जी भूसीमा आहे एकूण 7 देशाचीच आहे. 15200 किलोमीटरची भूसीमा आहे. किती? 15200 किलोमीटरची आहे. मग हे कोणते 7 देश आहेत? इथं ब म्हणजे बांगलादेश, इथं चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान, एकूण 7 देश आहेत. हे उतरता क्रम आहे. सर्वात कमी अफगाणिस्तानला आहे आणि सर्वात जास्त बांगलादेश, 4096 किलोमीटर हे बांगलादेशची सीमा आहे. बांगलादेश पूर्व पाकिस्तान, बांगलादेश याने की पूर्व पाकिस्तान, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे हे इथं येतं. आता पुन्हा प्रश्न तुम्हाला इथं काय येऊ शकतं की ही जी बांगलादेश आहे, बांगलादेशला भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागते? त्याच्यासाठी आपली ट्रिक्स इथं मैत्री MBA ही लागते. मैत्री MBA. पुन्हा याच्यावरती प्रश्न येऊ शकतं, म्हणजे डीप मध्ये जर त्यांना विचारायचं असतं तर बांगलादेशला भारतातील कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लागून आहे असाही प्रश्न विचारला असतं. अशा पद्धतीने ह्या पुस्तकात आपण बनवलंय मित्रांनो. हे जे काही पुस्तक आहे हे तुम्हाला मी दाखवतोय या ठिकाणी, लगेच तुम्हाला मी हे दाखवतोय की सर्वात जास्त बघा ही ट्रिक्स इथं बघा, ही ट्रिक्स तुम्हाला दिसते. मिझोरामची सीमा इथं, मैत्री म्हणजे या ठिकाणी मिझोराम आहे, त्रि म्हणजे त्रिपुरा आहे, M म्हणजे मेघालय आहे, बी म्हणजे पश्चिम बंगाल आहे आणि ए म्हणजे आसाम आहे. आता सर्वात जास्त 2217 किलोमीटरची पश्चिम बंगालला आहे. लक्षात आलं? मैत्री जी काही MBA आहे ही बंगालची, हे जवळपास सर्वात जास्त सीमा लागते. सर्वात जास्त बांगलादेशला पश्चिम बंगालची सीमा लागते. सर्वात कमी कोणाची आहे तर ह्या आसामची आहे. आसाम सर्वात कमी. आसामची जर विचारलं फक्त 263 किलोमीटरची आहे आणि ह्याची जर विचारली 2217 किलोमीटरची सीमा आहे. हे डीप झालं, खूप डीप मध्ये झालं हे, असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणून इथं जे काही ग्रुप C असल्यामुळं अत्यंत सोपा प्रश्न हे विचारलेला आहे. म्हणून उत्तर आहे 2. त्यानंतर बघा, हे कितीदा रिपिटेशन आहे हो? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांचे प्रमाण देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, आता आम्ही लातूरमध्ये राहतो म्हणजे लातूरचं आम्हाला माहिती आहे. तुम्ही जर अहिल्यानगरला राहत असाल, नवीन नाव आहे अहिल्यानगर, जुनं अहमदनगर, ओके, हे यवतमाळ असेल, हे सातारा असेल. काय असतं माहिती आहे का, एकूण 36 जिल्हे जे आहेत हे टॉप मधले शेवटचे हे उचलले जातात यामध्ये. त्यामुळे याचं जे काही उत्तर आहे आपल्याला पाहायला भेटतं, एकूण 3 नंबरचं उत्तर पाहायला भेटतं. अहिल्यानगरमध्ये साधारणतः 20.10 म्हणजे 20 पॉइंट हे जे आहे ही 25, 18, 21, 20 हे एक कॉमन असतं. पण ह्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यानुसार प्रत्येक आकडेवारीनुसार ह्याच्यामध्ये पॉईंटमध्ये थोडा बहुत 19-20 असू शकतं. इथं लक्षात ठेवा. जे यवतमाळ आहे, आता यवतमाळ जर पाहिलं तर 3 नंबर आहे म्हणजे 21.59. सातारा जर पाहिलं इथं 2 नंबर आहे 18 पॉइंट या ठिकाणी 98. आणि लातूर जर पाहिलं इथं हे बघा ड म्हणजे इथं 1 आहे, इथं 25.47 इथं यायला लागतं. हे म्हणजे उत्तर क्रमांक 3 नंबरची जोडी आहे. हे असे प्रश्न आपल्यासाठी बोनस असतात 1, 2, 3 आणि 4. पण जोड्या लावामध्ये यावेळेस असं नाही.
जर ह्याच्यामध्ये ही जोडी लावा सोपी आहे, पण बाकीच्यामध्ये 2-2 3-3 जोड्यापर्यंत आपल्याला हे दिसलं नाहीये. लक्षात आलं, उत्तर आपल्याला सापडत नाही. परंतु पूर्वपरीक्षामध्ये काय होतं की एक जोडी जर लावली तर उत्तर निघतं, पण इथं असं नाहीये. पण जोड्या लावा एकदम कॉमन आणि सोप्या दिलेल्या आहेत, म्हणून उत्तर क्रमांक 3 हे सुद्धा अपेक्षा आहे. त्यानंतर बघा हा प्रश्न बघा, इंग्लिशमध्ये दिलंय त्यांनी. आता मी हे शिकवत असताना खूप वेळा सांगितलं उदयपूर बद्दल, हे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बद्दल, भंडाऱ्याबद्दल. आता मी नेहमी सांगायचो पाणी पिकवणारा जिल्हा ठाणे, बरोबर आहे का, आणि तलावांचा जिल्हा नंदुरबार, तलावांचा जिल्हा आपला भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना आपण तलावांचे जिल्हे म्हणतो, बरोबर. आता या ठिकाणी भंडारा म्हटलं की हे तलावांचा जिल्हा झाला. आता नंदुरबार म्हटलं, नंदुरबार इथं बघा, नंदुरबार कसं मी नेहमी सांगितलंय बघा. आता ह्यामध्ये ही आहे सातपुडा, ही काय आहे सातपुडा डोंगर, काय आहे सातपुडा डोंगर, आठवते का रे पोरांनो? सातपुडा डोंगराबद्दल मी तुम्हाला सांगितलं. सातपुडा डोंगर 2 जिल्ह्यामध्ये आहे, एक महाराष्ट्रातल्या, एक आहे इथं नंदुरबार आणि दुसरा आहे ही अमरावती, हे बरोबर ना. अमरावतीमध्ये हिचं नाव बदलतं, अमरावतीमध्ये नाव बदलतं, म्हणजे नंदुरबारमध्ये हिला आपण लगेच या ठिकाणी तोरणमाळ डोंगर या नावाने हिला ओळखतो. तर अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये आपण हिला गाविलगड डोंगर नावाने आपण ओळखतो. तुम्हाला मी अगं म्हटलेलं आठवतंय का रे? अगं म्हटलं होतं बघा. अगं म्हणजे काय, आपण अगं कुणाला म्हणतो? अगं म्हटलं होतं ना, आणि ग म्हणजे अगं असं म्हटलं होतं का नाही? अमरावतीमध्ये गाविलगड आणि नंदुरबारमध्ये तोरणमाळ हा शब्द इथं वापरला आपण नैसर्गिक सीमा शिकत असताना. यामध्ये तुम्हाला असं पण मी सांगितलं होतं, तोरणमाळमध्ये सर्वाधिक उंचीचं जे काही शिखर आहे ते म्हणजे अस्तंभा. मी जाऊन बसलो होतो इथं, लक्षात आलं. आणि त्या ठिकाणी अमरावतीमध्ये जी काही आहे गाविलगड डोंगरातलं हे आहे वैराट. आर्ची आणि परशाबद्दल बोललो होतो. वैराट यानी की ह्याला फक्त लक्षात ठेवायचं सैराट म्हणून, सैराट, लक्षात आलं. इथं 1325 हे 1325 मीटर उंचीचा आणि हे 1177 मीटर उंचीचा असं सांगितलं होतं. हे वैराट किंवा बैराट म्हणा, फक्त सैराट म्हणू नका असं सांगितलं होतं. आणि तुम्हाला असंही सांगितलं होतं का तोरणमाळ डोंगरामध्ये सीताखाई नावाचं एक पर्यटन स्थळ आहे नंदुरबारमध्ये, असं बोललो होतो का नाही. आणि त्याचबरोबर यशवंत नावाचं पर्यटन स्थळ आहे, यशवंत नावाचं तलाव आहे असंही मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून नंदुरबारमध्ये हा यशवंत तलाव आणि सीताखाई डोंगर हे याच्याबद्दल मी खूपदा बोललो, तुम्हाला माहित असेल. आणि आपण नेहमी जे काही अजिंठा डोंगर रांग पाहतो, अजिंठा लेणी वगैरे तुम्हाला ज्यावेळेस मी शिकवले त्यावेळेस वाघूर नदी वगैरे याच्याबद्दल मी तुम्हाला 52 दरवाजांचं शहर हे आपण कोणाला म्हणतो सुरुवातीच्या लेक्चरमध्ये जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण पाहिलो त्यामध्ये मी तुम्हाला तिथं पण सांगितलं होतं की बाबा जी काही 52 दरवाजाचं शहर असेल किंवा पिंक सिटी असेल, 7 बेटांचं शहर असेल, 7 टेकड्यांचं शहर असेल, जुळे शहर असतील, नियोजित सिटी असेल, याच्याबद्दल जे काही 5-7 पॉईंट दिले होते त्याच्यामध्ये हा एक पॉईंट होता सिटी ऑफ गेट्स, म्हणजे दरवाजांचं जे काही शहर आहे याच्याबद्दल. म्हणजे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा जे आहे सिटी ऑफ गेट्स आणि जी काही सिटी ऑफ लेक्स म्हणून जे काही आहे उदयपूरला सुद्धा आपण म्हणतो. म्हणून ह्याचं जे काही उत्तर आहे ह्याचं उत्तर काय येईल आता तुम्ही विचार करा. याच्यामध्ये म्हणजे 1चं 4 कुठं आले का हे असे एलिमेट करायचे. 1चं 4 इथं आहे का नाहीये, हे 2 मध्ये आहे, हे 2 कटले, हे दोन्हीपैकी जे. दुसरं मध्ये बचं 1 आहे का, कुठं बचं 1 आहे का, आहे इथं आहे, ह्याच्यात नाही, पुढचं चेक करायचंच नाही. उत्तर क्रमांक 3 असं वेळ वाचवा. म्हणजे अशा पद्धतीने एलिमेट करून सुद्धा तुम्ही उत्तर शोधू शकता. म्हणून याचं उत्तर क्रमांक काय आलं 3 नंबर, बरोबर. चलो नेक्स्ट मुद्दा बघा. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा बरं का. हा प्रश्न खूप नवीन आहे आणि खूप म्हणजे खतरनाक विचारला. आता माझ्यासाठी हा प्रश्न एकदम म्हणजे इझी आहे, कारण की ॲग्रिकल्चर जर महाराष्ट्रात कोण घेत असेल तर आपणच घेतो, बरोबर आहे का. ॲग्री म्हणजे विशेष नाही, जाळ आणि धूर संकटच. बघा यामध्ये फेमिन कमिशनच्या शिफारसीनुसार कृषी खात्याची स्थापना. हे फेमिन कमिशन आहे 1881चा मित्रांनो.
1881चा हा फेमिन कमिशन आहे. जे काही तुम्हाला मी एक प्रश्न आलाय बघा, काय प्रश्न आहे, हिस्ट्रीमध्ये आहे असं मला वाटतंय, स्ट्रॅची आयोग, बरोबर ना, असाच काहीतरी प्रश्न आहे स्ट्रॅची आयोगाबद्दल, बरोबर ना. स्ट्रॅची आयोग म्हणजे काय, एकच मिनिट, माझ्याकडे तो प्रश्न नाही आहे, मी घेतोय. स्ट्रॅची आयोग, स्ट्रॅची आयोग याच्याबद्दल हा कशा संदर्भामध्ये आहे असं विचारलंय. स्ट्रॅची आयोग, बरोबर आहे. हे स्ट्रॅची आयोग काय आहे, सर रिचर्ड यांच्या अध्यक्षतेखाली, सर रिचर्ड स्ट्रॅची हा जो आहे, हा आयोग आहे, हा दुष्काळाच्या संदर्भामध्ये आहे, दुष्काळ, आणि ह्यांच्या अध्यक्षतेखाली हा दुसरा दुष्काळ आयोग आहे बरं का. पहिला नाहीये, हा दुसरा आयोग आहे. म्हैसूर असेल, पंजाब प्रांत असेल, मुंबई प्रांत असेल, याच्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता म्हणून ब्रिटिशांनी उपाययोजना म्हणून हा सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिशांनी हा दुसरा दुष्काळ आयोग जाहीर केला. जर इथं पहिला दुष्काळ आयोग जर पाहिला, फर्स्ट सांगतो, हा जो पहिला दुष्काळ आयोग आहे ना, हा कोणता आहे, हा हेनरी कॅम्पबेल यांच्या नावाने आहे. हेनरी कॅम्पबेल हा पहिला दुष्काळ आयोग आहे. ह्याला हेनरी कॅम्पबेल आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा जो आहे, हा तुम्हाला सांगतो कधीचा आहे, 1867चा हा जो स्ट्रॅची आयोग आहे, हा आहे 1876 ते 1880चा. ह्याच्यावरती सुद्धा मात केलं. कृषी विभागाची स्थापना इथं सुद्धा ह्याच्या अनुसरून सुद्धा झालेली आहे. सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग, दुष्काळ, हा आपल्या म्हैसूर प्रांत असेल, पंजाब प्रांत असेल, मुंबई प्रांत असेल, यामध्ये दुष्काळ पडला म्हणून हा ब्रिटिशांनी दुसऱ्यांदा दुसरा आयोग स्थापन केला. पहिला जो आहे हा ओडिशामध्ये दुष्काळ पडला होता, ओडिशा राज्यामध्ये. हा ओडिशामधील दुष्काळानंतर जे काही हेनरी कॅम्पबेल यांच्या नेतृत्वाखाली हा आयोग स्थापन करण्यात आला, ह्याला दुसरा आयोग म्हणतात. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये एकूण 4 दुष्काळ आयोग नेमले गेले. तिसरा दुष्काळ आयोग जे आहे, सर जेम्स लायल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सर जेम्स लायल यांच्या अध्यक्षतेखाली हा तिसरा दुष्काळ आयोग नेमला गेला. आणि चौथा दुष्काळ आयोग जे आहे, सर अँथोनी मॅकडोनेल हा चौथा दुष्काळ आयोग नेमला गेला. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच्यावर दुसरा सिंचन आयोग वगैरे 1962चा जे काही 1962ला सगो बर्वे आयोग, दुसरा सिंचन आयोग 1962चा, पुन्हा पहिला सिंचन आयोग 1962 सगो बर्वे आयोग, दुसरा सिंचन आयोग माधवराव चितळे आयोग 1995-96 हे आयोग नेमले गेले. अनेक सिंचनाच्या संदर्भामध्ये तरतुदी करण्यात आल्या. म्हणून या ठिकाणी हा हे जे काही सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग आहे, हा दुष्काळाच्या संदर्भामध्ये आहे, हे तुम्हाला माहित असावं. हे प्रश्न मी इथं घेतलं नाही, हिस्ट्रीचा प्रश्न होता, हे माहित असावं. आता ह्याच्या संदर्भामध्ये बोलतो. 1881 मध्ये फॅमिन कमिशन स्थापन झालं. ह्याच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये, नॉट हे जुलै 1883 मध्ये ह्याची स्थापना झाली. जुलै 1883 मध्ये. म्हणून हे उत्तर हे ऑप्शन चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र कृषी आयुक्तालय काय मुकुंदनगर, हे मुकुंदनगर नाहीये. आता ह्यांनी कोणत्या बेसनं घेतले मला माहित नाही. मी ह्या आयुक्त कार्यालयामध्ये किती वेळा गेलोय मला आठवत नाही, खूप वेळा गेलोय. शिवाजीनगरमध्ये आहे, पुण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये आहे. मुकुंदनगर ह्याच्या रिलेटेड नाही, म्हणून मी असं ह्याला हे करतो नाही म्हणून मी सांगतो. आणि त्यानंतर हा जो काही कृषी भूषण पुरस्कार आहे, हा कृषी क्षेत्रातला खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. असे कृषी क्षेत्रामध्ये भरपूर पुरस्कार आहेत. जिजामाता कृषी रत्न जिजामाता पुरस्कार आहे, महिला शेतकऱ्यांना हा कृषी क्षेत्रामधील दिला जातो. त्याचबरोबर गोपाल रत्न पुरस्कार आहे, जे काही जनावरांचं संगोपन करतात, जे काही शेतकरी आहे त्यांना गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो. आणि त्यानंतर हा जो काही आहे कृषी भूषण पुरस्कार, जे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत, जे काही माननीय वसंतराव नाईक साहेब आहेत, या वसंतराव नाईकांच्या नावाने म्हणजेच या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. यांना या पुरस्काराचं नाव आहे वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार.
या नावाने हा पुरस्कार वितरित केला जातो, म्हणून फक्त क याचं बरोबर आलं पाहिजे, म्हणून फक्त विधान क बरोबर याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न तुमच्यासाठी अवघड होता. एक आहे हे मुकुंदनगर पोरांचं असं म्हणणं आलं की हे असं डीपमध्ये विचारलं ना तर हेच उत्तर असते असं सांगतात ना. आता एक दोन आमचा विकासराव असाच बोलला. विकासराव बोलला की मुकुंदनगर विचारले म्हणजे तेच आहे. बरं म्हणलं तेच आहे. ओके, पेपर देऊन आल्यानंतर कधीच त्रास द्यायचा नसता पोरांना. हो तुझं सगळंच बरोबर आहे म्हणायचं. ओके, आता बघा पुढं बघा. आता यामध्ये योग्य जोड्या लावा असं विचारलंय. लिंग गुणोत्तर सिंपल क्वेश्चन आहे. लिंग गुणोत्तर कितीदा आलंय आतापर्यंत तुम्हाला, म्हणजे एक आपण विचार नाही करू शकत की तेवढ्या वेळेस हा क्वेश्चन आलेलं आहे. परंतु याच्यामध्ये अवघड काय आहे, आता रत्नागिरीचं 1122 आहे हे अख्ख्या जग जाहीर आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कुठं आहेत रत्नागिरीला, सर्वात कमी आपण पाहतो. आता बघा यामध्ये सर्वात जास्त कुठं रत्नागिरीमध्ये. ओके, बाललिंग गुणोत्तरमध्ये बीड आहे. आता सर्वाधिक भारतामध्ये कुठं आहे, केरळामध्ये. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो ना रे. बरोबर आहे. आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे 2 जिल्हे आहेत की त्यामध्ये 1000पेक्षा जास्त आहे असं मी नेहमी तुम्हाला बोललेलो आहे. आता उदाहरण लॉजिक लागतंय का, लागतंय. इथं एकावर लागतंय का बघूया. हे तर MPSC आपल्या पुढं असते, म्हणजे हे बरोबर सगळ्यांनी हेच लावलं असेल बाबा. बचं 4 बघा, हे कटलं हे पण कटलं. राहिला विषय काय, बचं 4 आहे काय, बचं आहे का याच्यात नाही, म्हणून हे दोन्ही बी कटले. आता शक्यता आहे हे 3 असेल का 4 असेल, हे 3 असेल का 4 असेल ही शक्यता आहे. बरोबर आहे का. आता यामध्ये आता बघूया इथं 1चं बघूया. आता पुणे टॉप 5 मध्ये आहे का, आहे. पुणे टॉप 5 मध्ये आहे का, लास्टच्या टॉप 5 मध्ये आहे का. आता यामध्ये बघा पुण्याचं बघा, पुण्यामध्ये इथं 915 आहे पुणे. 1चं 3 आहे का, आहे. मग 1चं 3 इथं पण आहे आणि इथं पण आहे, दोन्हीमध्ये 1चं 3 झालं पुण्यामध्ये. आता राहिला प्रश्न हे 1 आणि इथं 2 मध्ये, म्हणजे 3 आणि 4 मध्ये. आता बघूया अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं लिंग गुणोत्तर किती आहे. 939 आहे का 951 आहे, तर ह्याचा आहे 939. लक्षात आलं. आणि नागपूरमध्ये आहेत 951. 951 म्हणजे समथिंग आकडा लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे, मी नेहमी सांगितलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र जर विचार केला, महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे 929 आहे. आणि ज्यावेळेस आपण भारताचं ज्यावेळेस लिंग गुणोत्तर 1000 याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 943 एवढा आहे, म्हणजे 1000 पुरुषांमागे असणारं महिलांचं प्रमाण. म्हणून याचं उत्तर आलं 3 नंबर. हे इथं नाही, 2 आहेत म्हणून हे रॉंग आहे. 3 नंबरचं याचं उत्तर आहे. हे एकदम सोपा क्वेश्चन, 10, 20, 30 वेळा रिपिटेशन असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर बघा हा जोड्या लावा. म्हणजे सोलापूर हे जलविद्युत प्रकल्प दिले. जलविद्युत प्रकल्प एक कॉम्बो असतं आपल्यासाठी. कसं कॉम्बो असतं तुम्हाला माहिती आहे, कारण की हे जे आहे ना आपल्याला बोनस असतं. बोनस एक तर धरणं म्हणून सुद्धा आपण याचा अभ्यास करू शकतो आणि जे जलविद्युत प्रकल्प म्हणून सुद्धा. हा मला सांगा, हा कन्हेर धरण वेण्णा नदीवर किती वेळा प्रश्न पडलाय. जे बघा तुम्ही मागची राज्यसेवा कंबाईन बघा, खूप वेळा 1 मेगावॅटचाच आहे बिचारा, पण हे साताऱ्यामध्ये असणारं महाबळेश्वर जवळ कन्हेर वेण्णा नदीवर. त्यानंतर आपल्याला सगळ्याला माहिती आहे हा सोलापूर आहे. सोलापूरमध्ये उजनी धरण आहे. आता यामध्ये बरोबर आहे सांगली 32 शिराळामध्ये इथं वारणा आहे. हे रायगडमध्ये या ठिकाणी भिरा आहे. बरोबर आहे. ह्या एकावरच सगळ्याला उत्तर निघू शकतात. मग मला सांगा, जर या ठिकाणी एकाचं सोलापूरमध्ये उजनी एकाचं 4 आहे का कुठं, फक्त 1 सगळीकडे 4 आहे. साताऱ्यामध्ये कन्हेर आहे, 2चं 1 आहे का कुठं, 2चं 1 आहे का, हे बी कटलं. राहिला 2चं 1, हे दोन्हीमध्ये पण आहे. राहिला विषय रायगडमध्ये 2 आहे का, याच्यामध्ये इथं आहे. इथं म्हणजे हे कटलं, म्हणजे उत्तर क्रमांक ह्याचा 4. उत्तर क्रमांक काय आलं, 4 नंबरचं उत्तर आपण या ठिकाणी आलेलं आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजे याचं उत्तर आहे किती, 4 नंबरचं उत्तर आहे. म्हणजे उत्तर 4 करेक्ट. हे धरणं बिरणं हे बोनस आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा आपले बंदर तुम्हाला मी जे काही प्राकृतिक विभाग आहे या प्राकृतिक विभागामध्ये मी बंदराबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. करेक्ट. काय सांगितलं होतं की हा डहाणू आहे. आता डहाणू आणि पालघर हे याच्यामध्ये खूप मुलं, ठाणे नाही म्हणजे तुम्ही कन्फ्युजन नाही आहेत. इथं डहाणू कुठे आहे, चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेलं पालघरमध्ये. आता माहीम कुठे आहे, हे मुंबईमध्ये आहे.
लक्षात आलं. आता हे दोन्हीवरून उत्तर निघतंय का आपण बघूया. दाभोळ, विजयदुर्ग हे जे काही छोटे मोठे जे काही महाराष्ट्रातले 52-53 बंदर आहेत ना, ते 53 बंदराबद्दल ह्यांनी विचारलंय. मासेमारी बंदर इथं शब्द टाकलाय फक्त मासेमारी बंदर आणि टाकलंय त्यांनी जिल्हे. अचं 2 आहे का कुठं? अचं 2 हे कटलं, हे कटलं. बचं 1 आहे का कुठं? ह्या दोन्हीपैकी बचं 1 म्हणून 1 नंबरचं ह्याचं उत्तर आलं, हे कटलं. या एलिमिनेट करत चला, या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढता येईल. 1 नंबरचं ह्याचं उत्तर आहे 1, पर्याय क्रमांक 1 आपण याचं म्हणू शकतो. करेक्ट. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन बघा. हे भारताच्या लेवलचा क्वेश्चन आहे बरं का, हे आपल्या पुस्तकात नाही आहे. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ ह्याचं ऑप्शन क्रमांक 2 आहे. 2, 1, 4, 3. भारतीय औद्योगिक विकास इथं राष्ट्रीय औद्योगिक, इथं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC असतं. तर आपण इथं MIDCची स्थापना आपल्याला अख्ख्या जगाला माहिती आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, भारतीय औद्योगिक, ह्यांनी पूर्ण राष्ट्रीय विचारलेलं आहे. महाराष्ट्राचं ह्यांनी विचारलेलं नाही आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथं महाराष्ट्राचं झालं असतं, ह्यांनी राष्ट्रीय विचारलेलं आहे म्हणून इथं 2 नंबरचं उत्तर यायला लागतं. त्यानंतर हे तेलबियाचं आहे बघा. तेलबिया आमच्या ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतोय मित्रांनो. जे काही तेलबिया इकॉनॉमिक्समध्ये आलेला आहे. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन ड्याड्यास राबवित आहे. काय असतं हे? पोषण मिशन म्हणजे आरोग्याच्या संदर्भामध्ये आरोग्य सुधारणा. किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होते. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन म्हणजे हे सिंचनाच्या संदर्भामध्ये, सिंचन देणे म्हणजे पाण्याच्या संदर्भामध्ये. राहिला विषय प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. हे बघा, या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांची जी काही किंमत आहे, हमी किंमत, किमान आधारभूत किंमत आपण म्हणतो, ही सुद्धा याच्या अंतर्गत योजना येते. शेतकऱ्यांच्या मालाला हमी किंमत देणे, शेतकऱ्यांना उत्पादनावर स्थिरता आणणे यासाठी शासनाने सुरू केलेली ही योजना आहे. तेलबिया आणि कडधान्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान आपण याला असं म्हणू शकतो. हे अभियान याच्या रिलेटेड आहे असं आपण म्हणू शकतो. किती नंबरचा? 31 नंबरचा हा क्वेश्चन आहे. ओके. स्थिर आणि योग्य उत्पादन मिळावं म्हणून हे आहे योजना, लक्षात ठेवा. MSP म्हणजे आधारभूत किंमत. काल परवा महाराष्ट्र सरकारने कृषी मूल्य आयोग माहिती आहे ना, कृषी मूल्य आयोग हे किमान आधारभूत किंमत जाहीर करतो. हे योजनेअंतर्गतच काम म्हणजे येतं. त्याचे पण काही घटक याच्यामध्ये येतात. लक्षात आलं? हा. त्यानंतर आहे बघा, भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कारणे कोणती आहेत? भारतातला मृत्यूदर म्हणते, महाराष्ट्रातला नाही. इकॉनॉमिक्समध्ये आलेला क्वेश्चन आहे. आता बघा, महामारी नियंत्रण. महामारी म्हणजे ह्याच्यामध्ये साथीचे रोग येतात मित्रांनो. साथीचे रोग म्हणजे आपल्या भारतातले देवी आली, त्याचबरोबर प्लेग आलं. देवी प्लेग हा सारखा रोग आला म्हणजे ह्याच्यावरती पूर्णतः नियंत्रण आणलं, हे बरोबर आहे. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झाली म्हणजे TB. क्षयरोग म्हणजे याला TB म्हणूया. ह्या TB किंवा मलेरिया ह्याच्यावरच्या लसी आल्या आणि ह्यांचे नियंत्रण घट झाले, हे बी विधान बरोबर आहे. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? आता एका घरामध्ये 10-20 लोक जर राहत असतील, 25 लोक राहत असतील, तर एखाद्या वेळेस साथीचा म्हणजे एखादा रोग होऊ शकतं. पण हे रोग होऊ शकतं, संसर्गजन्य रोग होऊ शकतात, संसर्ग होऊ शकतो. पण एवढ्या मृत्यूदराचं प्रमाण हे कारण बनू शकत नाही ह्या 4 ऑप्शनमध्ये. आता इथं हे बनू शकत नाही. माझं मत आहे शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेतील वाढ म्हणजे सुशिक्षित लोकांना याच्याबद्दल जास्त माहिती असते आणि जास्त ही माहिती स्वीकारतात आणि जनजागृती सुद्धा लवकर होते. म्हणून मला असं वाटतं शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेतील वाढ हे सुद्धा ह्याचं एक कारण आहे कमी होण्याचं. लोकांना जे काही प्लेग असेल, देवी असेल, ह्यासारख्या रोगांचं जे काही साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे, जे काही साक्षर लोक आहेत, जे काही 7 वर्षापूर्वी वरील व्यक्ती लिहिता वाचता येते त्याला आपण साक्षर म्हणतो, हे जे काही आहे ह्या लोकांमध्ये थोडीशी जनजागृता करण्याची क्षमता आहे, सांगण्याची क्षमता असते म्हणून हे सांगेल मी. आणि एकत्र कुटुंब पद्धती फारशी मला वाटत नाही की याच्यामध्ये हे आहे म्हणून हे नाहीये. अ, ब आणि ड, अ, ब आणि क, अ, ब आणि ड. उत्तर क्रमांक याचं
4 असेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे होते जिओग्राफीवरचे अत्यंत आतापर्यंतचे सर्वात सोपे प्रश्न. कसे वाटले प्रश्न? किती रिपिटेशन प्रश्न आहेत तुम्हाला मी विचार पण नाही करू शकत, तेवढे रिपिटेशन प्रश्न आहेत मित्रांनो. म्हणून सांगतोय, अत्यंत सोपा पेपर आहे. मेन्स पण सोपीच जाईल आणि मेरिट तर मला वाटतं यावेळेस 70+ लागेल, यामध्ये काही शंका नाही आहे. 70+70च चला, 70 घेऊन चालू आपण. 70 पास एक साधारणतः, काही म्हणतात, पण मेरिट भयानक जाणार आहे. पेपर अत्यंत सोपा आहे, अत्यंत इझी गोईंग आहे. इझी म्हणजे अत्यंत इझी पेपर आहे असं मला हरकत नाही आहे. तुम्ही जर नवीन असाल माझ्या यूट्यूबवरती जिओग्राफीच्या रिलेटेड, ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर माझ्यासोबत या, जोडा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, मित्रांना सांगा आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल, जिओग्राफीबद्दल, जिओग्राफीच्या नवीन बॅचेसबद्दल तुम्हाला नेहमी आणि नेहमी या जिओग्राफीबद्दल माहिती दिली जाईल, जिओग्राफीच्या रिलेटेड माहिती दिली जाईल, ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड माहिती दिली जाईल. सगळे ह्या पुस्तकाबद्दल, हे खतरनाक पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल किंवा पुस्तक पाहिजे असेल तर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे, ते ॲप डाउनलोड करा आणि परचेस करू शकता. ओके, काही अडचण आहे? थँक्यू मित्रांनो. आपले स्कोर चेक करा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला किंवा मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.